नमस्कार मी पोट्टे हो. सध्या या देशात कॉमेडीच्या नावाखालतं या देशाच्या संस्कृतीचा आणि सभ्यतेचा सत्यानाश चालू आहे. रणबीर अलाहाबादिया नावाचा एक ऍक्टर आहे, ज्याने मागच्या वर्षी या देशाच्या पंतप्रधानानं बेस्ट व्हिडिओ क्रिएटरचा अवॉर्ड दिला आणि तो या देशाची संस्कृती आणि सभ्यता पुरी मातीत घालून राहिला. त्यानं इंडिया गॉट लॅटेंट नावाच्या कार्यक्रमात आई वल्लाच्या म्हणजे काय म्हणते म्हणजे या व्हिडिओ मध्ये बोलायला लाज येते असे घाणेरडे शब्द एखादा जो कन्स्टंटन आहे त्या कन्स्टंटनच्या आई वडिलांच्या लैंगिकतेवर तो बोलते, इतक्या घाणेरड्या भाषेत बोलते. तिथे एक ते पोट्टी आहे, त्या पोट्टीचं नाव बी नाही माहित तिचं. ठीक आहे, ते इतक्या घाणेरड्या भाषेत एखाद्या तिथं जो सदस्य आपलं काही मत मांडायला येते असे कार्यक्रम सर्रास बंद व्हायला पाहिजे. त्या कार्यक्रमावर बॅन व्हायला पाहिजे आणि कॉमेडीच्या नावावर जर या देशाची संस्कृती सभ्यता मातीत मिसळण्याचं काम एखादा कार्यक्रम करत असत तर त्याला बॅन आणायला पाहिजे. आणि पंतप्रधानांनी का म्हणून त्या रणवीर अलाहाबादियाले बेस्ट व्हिडिओ क्रिएटरचा अवॉर्ड दिला. ज्या माणसाले एवढा नॅशनल अवॉर्ड देशाचे पंतप्रधान देते तर त्याची क्रेडिबिलिटी बनते का अशा कार्यक्रमात जाऊच नये. का जो ठीक आहे या देशाचा नंगा नाच आणि युवा पिढीले भटकवण्याचं काम करते. युवा पिढी रीलच्या नावाखालतं हे असे व्हिडिओ काढतात आणि रीलचा एवढा सत्यानाश झालाय सध्या, म्हणजे लोक प्रसिद्धीसाठी एवढे हपापले आहे का त्या व्हिडिओ मध्ये घाणेरड्या शब्द वापरते, त्याच्यानंतर घाणेरड्या भाषेत रील्स बनवते. एखाद्या वेळेस चुकून ते रील जर घरी चालू केली आणि भक्कन मोठ्या आवाजात जर ते चालू झाली तर आपल्याला लाज येते काय ते बंद कशी करायची किंवा पटकन बंद नाही होत. ठीक आहे, तर सगळ्या घरच्याला ऐकायला जाते. म्हणजे काही काही रील्स हे घरी ऐकण्यासारखे सुद्धा नसतात आणि प्रसिद्धी मिळावी याच्यासाठी कोणत्याही अशा प्रकारच्या कार्यक्रमात जर आणि कॉमेडी या नावाखालतं जर हे अश्लीलता खपवली जात असेल तर ती आम्हाला मान्य नाही, या देशातल्या सामान्य माणसाला मान्य नाही. आणि एखाद्या मुलाच्या ठीक आहे जो काही तिथं कन्स्ट्रक्टर येते त्याच्या आई वडिलावर ठीक आहे आणि तू पैदा कसा झाला, ठीक आहे अभि पैदा कसा झाला तर तुझ्या मायबापानं जसं पैदा केलं तसंच इतर मायबापानं पैदा केलं. ठीक आहे, त्याच्यामुळे जर असं कोणी बोलत असेल तर हे सर्रास चुकीचं आहे आणि हे कुठंतरी बंद व्हायला पाहिजे. म्हणून तो रणवीर काय नाव आहे त्याचं अलाहाबादिया, ठीक आहे त्या अलाहाबादियाच्या प्रोग्रामवर बॅन व्हायला पाहिजे. आणि तो जो इंडिया गॉट लॅटिन नावाचा प्रोग्राम आहे तोही बंद व्हायला पाहिजे. आणि त्याचे काही स्वतःचे युट्यूब चॅनल आहे, फॉलोअर्स आहे, लोक त्याला फॉलो करतात. ठीक आहे, तर तो काहीतरी चांगलं देईन याच्यासाठी फॉलो करते. जर अशा युवा पिढीले कॉमेडीच्या नावाखालतं असे असभ्य ठीक आहे आणि असंस्कृत शब्द वापरून अश्लीलता या समाजात फैलवल्या जात असत तर ते या भारतातल्या लोकांना मान्य नाही आणि याच्यावर कठोर कारवाई शासनानं करायला पाहिजे आणि त्याचा बेस्ट व्हिडिओ क्रिएटरचा अवॉर्ड सुद्धा परत घ्यायला पाहिजे. तुमचं काय मत आहे हे खालचं कमेंट्स मध्ये मांडू शकता. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.